हॅलो ऑल, मी प्राची घोसाळकर SISच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा स्वागत करते. मला वाटतं ह्या लेक्चर क्रमांक 4 आहे. म्हणजे एथिक्सवर मी जेवढे यूट्यूब लेक्चर्स केलेले आहेत त्याचं हे 4थं लेक्चर आहे. आणि बऱ्यापैकी आता आपली ओळख आहे, त्यामुळे या ओळखीची मला आता फार आवश्यकता वाटत नाही. तरीही जे नवीन परीक्षार्थी आहेत, विद्यार्थी आहेत किंवा इतर कोणी आहे, त्यांना जर माझा परिचय हवा असेल तर ही स्लाइड त्यांच्यासाठी खास आहे. माझं हार्वर्डचं सर्टिफिकेट आहे. दॅट्स इट. मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की आपण काय करणार आहोत, तर एथिक्स हा जो MPSC आणि UPSC साठीही जो सिलेबस दिलेला आहे, पेपर 4 जो दिलेला आहे, तो मराठीमध्ये जास्तीत जास्त यूट्यूब लेक्चर्समधनं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन बॅचेसच्या मार्फत तर जातच आहे, पण महाराष्ट्रातल्या ज्या काही इतर भागांमध्ये, पुणे मुंबई सोडून ज्या भागांमध्ये बसलेले विद्यार्थी आहेत, परीक्षार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. तर मी म्हटलंय तसं की आपण सिलेबस तर पूर्ण करणारच आहोत, किंवा जास्तीत जास्त सिलेबस पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. आजही तेच करूयात. आज गेल्या लेक्चरमध्ये आपण, मला वाटतं गेल्या लेक्चरची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, त्याच्याच पुढचा सिलेबस आणि सिलेबस बघा आणि माझं लेक्चर्स बघा, दोन्हीही मी त्याच सिक्वेन्सने जात आहे, सो तेही बघा. पण त्याही आधी आपण हा जो सगळा खटाटोप करतोय, म्हणजे लेक्चर्स घेणं किंवा शिकणं किंवा पेपर 4 साठी अभ्यास करणं, ते कशासाठी आहे हे आधी लक्षात घ्या. ते कशासाठी आहे, तर प्रॉब्लेम्सला आपल्याला सोल्युशन द्यायचे. आणि प्रॉब्लेम्स कुठे आहेत, तर एथिकल डिलेमा आहेत, नैतिक द्वंद्व आहेत, नैतिक द्विधा आहे, ती सोडवायची आहे. तर ती कशी सोडवायची ह्याचीही काही काही उदाहरणं आपण माझ्या येत्या लेक्चर्समध्ये आजपासूनच सुरुवात करूयात. की मी प्रयत्न करेन की रोज काहीतरी नवीन तुम्हाला उदाहरण देऊन, उदाहरण कम स्टोरी किंवा एखादी गोष्ट आणि खऱ्या आयुष्यात घडलेली स्टोरी अशी काहीतरी सांगून त्याची नैतिक द्विधा कशी सॉल्व्ह करायची आहे किंवा त्याच्यावर कुठल्या पद्धतीने विचार करायचा आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार. सो आज लेक्चरला सुरुवात करूयात, म्हणजे आपल्या सिलेबसला आपण पुढे नेणारच आहोत. पण त्याआधी पहिली काही मिनिटं मी तुमच्यासाठी नैतिक द्विधा यासाठीची एक स्टोरी किंवा उदाहरण आणलेलं आहे, आणि रिअल लाईफ स्टोरी आहे बघा. ऑपरेशन रेड विंग्स असं आहे. आता हे ऑपरेशन कुठे झालं होतं बघा, खरी स्टोरी आहे. तुम्ही अगदी ह्याच्यावर एक सिनेमा इंग्रजीत, एक मला वाटतं लोन सर्वायव्हर नावाचा एक सिनेमा इंग्रजीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर झालेला आहे, बनलेला आहे. तोही तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्ही याबद्दलचं पुस्तक सुद्धा वाचू शकता. बघा, अफगाणिस्तानमध्ये ही गोष्ट घडलेली आहे. हे जे काही चित्रात जे काही दिसत आहेत ते US नेव्ही सीलचे कमांडोज आहेत. आणि हे अफगाणिस्तानामध्ये तालिबानला कंट्रोल करण्यासाठी किंवा तालिबानच्या विरोधात ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये पोहोचले होते. आणि अफगाणच्या एका डोंगराळ प्रदेशात ते दबा धरून बसलेले होते. मला वाटतं एक एक शब्द, एक एक वाक्य नीट ऐका, कारण ह्यावर आपल्याला, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, मी स्वतः सॉल्व्ह करून दाखवेन लेक्चरच्या शेवटाला, पण मला तुमच्याकडनंही काही उत्तर अपेक्षित आहेत. तर दबा धरून बसले होते डोंगराळ प्रदेशात, आणि त्यांना तालिबानी जे लोक आहेत त्यांच्या विरोधात काय करायचं आहे, तर कारवाई करायची आहे. असं करत असताना लक्षात घ्या, तालिबानी जी काही संघटना आहे किंवा तालिबानी जे आहेत त्यांचा जो नेता आहे, त्या नेत्याला प्रोटेक्ट करण्यासाठी तालिबानी लोकांचं पूर्ण जवळजवळ 150 लोकांचं सशस्त्र असं सैन्य तिकडे उभं होतं त्याला प्रोटेक्ट करायला. आणि त्या नेत्याला च्या विरोधातच ह्यांचं सगळं मिशन किंवा ऑपरेशन चालणार होतं. तर हे डोंगराळ प्रदेशात जेव्हा दबा धरून बसले होते हे 4 कमांडो, US नेव्हीचे, नेव्ही सीलचे जे कमांडोज आहेत, US नेव्ही सील ही अत्यंत प्रतिष्ठित ऑर्गनायझेशन आहे बघा. तर ह्याचे जे कमांडो आहेत तिथे बसले असताना तिकडे एक मेंढपाळ येतो. मेंढपाळ आणि एक 2 लहान मुलं, लहान म्हणजे अगदी लहान नाही, पण अडॉलेसेंट आपण म्हणूयात, टीनेजर्स म्हणूयात, अशी मुलं तिथे येतात. आणि एक मेंढपाळ येतो मेंढ्यांना घेऊन, मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन तिथे येत असतो. आता तो मेंढपाळ काय होतं, तो मेंढपाळ ह्यांना नेमका पाहतो की ही लोक इथे बसलेली आहेत आणि ही काहीतरी कारवाई करण्यासाठी, अशीच बसलेली नाही तर काहीतरी कारवाई करण्यासाठी बसलेली आहेत. आणि मग पाहिल्यावर आता काय होतंय की हे जे 4 लोक आहेत त्यांच्या पुढे हा प्रश्न पडलेला आहे की जर या मेंढपाळाने, जर मेंढपाळ हा तालिबानी लोकांमध्ये मिसळलेला असेल किंवा त्यांच्या बाजूचा असेल, तर आपण इथे बसलेलो आहोत, त्यांच्या विरोधात आपण कारवाई करणार आहोत, हे तिकडे जाऊन सांगेल का? आणि जर सांगितलं तर काय होईल, तर आपण चौघही काय होऊ याच्यामध्ये, कारण 150 लोक वर्सेस 4 लोक असं आहे ना, तर आपण काय होऊ, आपल्या चौघांचाही इथे काय होईल, तर मृत्यू होईल. बरोबर आहे. आणि जर ह्याला आपण धरून ठेवलं किंवा आपण
ह्याला मारून टाकलं, ह्या 3 लोकांना म्हणजे मेंढपाळ आणि ती जी 2 मुलं होती त्यांना जर मारून टाकलं, तर नैतिकतेच्या दृष्टीने ते चुकीचं ठरेल का? मग आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो मेंढपाळ आहे किंवा ती जी 2 मुलं आहेत ती निशस्त्र होती. त्यांच्याकडे कोणतंही शस्त्र त्यांच्या हातात नव्हतं. त्याच्यामुळे डायरेक्टली त्यांना मारून टाकणं हा उपाय किंवा हा जो ऑप्शन होता तो अनैतिक आहे. किंवा जर शस्त्र हातात नाहीये किंवा ते एक नॉर्मल सिव्हिलियन्स म्हणजे एक सामान्य नागरिक सुद्धा त्या देशातले असू शकतात, असा सगळा द्वंद्व तिथे सुरू झाला. आणि मग ह्या चौघांनी काय केलं, चौघांनी आपल्या आपल्यामध्ये डिस्कस केलं की बाबा रे आपण आता काय करायचं, यांना सोडायचं की यांना मारायचं की यांना धरून आपल्याजवळ ठेवायचं. हा असा सगळा नैतिक द्वंद्व सुरू झाल्यावर ह्या चौघांमधल्या एकाने काय म्हटलं, तर मी माझं जे मत आहे ते न्यूट्रल आहे. म्हणजे मी हो पण म्हणत नाहीये की त्यांना मारा पण म्हणत नाही आणि मारू नका असंही मी म्हणत नाहीये. त्याच्यामुळे एक वोट आऊट झालं. दुसरे दोघं जे म्हणाले, एक म्हणाला की आपण त्यांना मारूयात आणि दुसरा म्हणाला आपण त्यांना मारता कामा नये कारण ते मानवतेच्या दृष्टीने नैतिकतेच्या दृष्टीने चुकीचं ठरेल. ओके. आणि मग आता चौथा जो कमांडो उरलेला आहे, मला वाटतं म्हणजे आय एम नॉट शुअर पण हे 3 ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि हा जो आहे तो थोडा रंगीत आहे बघा. तर ह्याच्यामध्ये हा जो उरलेला आहे त्याचं नाव ल्युट्रल असं होतं. तर ल्युट्रलचं जे आता मत आहे, ल्युट्रलचं मत हे आता महत्वाचं ठरणार होतं इथे की ल्युट्रल काय म्हणतो की आपण त्यांना मारून टाकूयात की त्यांना जाऊ देऊयात तसंच. तर ल्युट्रलने डिस्कस केला. ल्युट्रल असं म्हणाला की ते निशस्त्र आहेत, त्याच्यामुळे मिलिटरीचे आपण एथिक्स जर पाहिले तर निशस्त्र लोकांना त्रास देणं हे मिलिटरीच्या एथिक्स मध्ये बसत नाही. किंवा जे जर ते निशस्त्र आहेत किंवा ते जर नॉर्मल सिव्हिलियन्स असतील, आता असतील की नसतील ते आपल्याला माहित नाही कारण ते तालिबानींना मिळालेले असतील का ते साधे म्हणजे त्याचा त्यांचा काहीच हेतू नाहीये हे इथे काहीही स्पष्ट नाहीये. त्यामुळे त्याचं म्हणणं होतं जर काही स्पष्टच नाहीये तर आपण काय करायचं आहे, तर आपण यांना सोडून देऊयात, आपण यांना मारता कामा नये. आणि दुसरी गोष्ट काय आहे बघा, US मधले आहेत ना, US कमांडोज आहेत, तर त्याचं असं म्हणणं होतं की माझं रिलिजन, माझा धर्म, ख्रिश्चॅनिटी मला अलाव नाही करत की निसक्त काय म्हणतात ना, ज्यांच्याकडे शस्त्र नाही अशा लोकांना मारणं, त्यांना जीवे मारणं हा माझा धर्म. बघा धर्म कोणताच धर्म माणसाला मारण्यासाठी सांगत नाही किंवा कोणत्याच धर्मात हे एथिक्स किंवा ही मोरॅलिटी बसत नाही. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं होतं की माझा धर्म, माझा कॉन्सायन्स, माझा आत्मा जो आहे तो मला ह्या गोष्टीसाठी अलाव करत नाही की मी त्यांना मारावं. बरं मग अशा वेळेला काय होतं, त्याचं जे मत होतं ते महत्वाचं होतं आणि त्याने काय मत दिलं होतं की आपण त्यांना सोडूयात. मग मेंढपाळांना सोडलं जातं आणि जे व्हायला नको होतं तेच होतं. मेंढपाळ काय करतात, तालिबानींना खबर करतात आणि तालिबानी येऊन काय करतात तर ह्या लोकांवर अटॅक करतात आणि ह्यामध्ये 3 जण त्यांचा मृत्यू होतो. आणि लॅटरल जो ल्युट्रल आहे तो ल्युट्रल डोंगराळ प्रदेशातनं खाली आल्यामुळे किंवा काय म्हणतात ना घसरत पडल्यामुळे खाली तो वाचला जातो. म्हणजे ह्या 3घांचं मरण होतं बघा, पण तो एक वाचतो. त्याचबरोबर ह्यांना वाचवण्यासाठी US मधून जे विमान पाठवलं जातं त्याच्यामध्ये काय होतं, तर त्याच्यामध्ये 16 जे इतर सैनिक होते त्या 16 सैनिकांचा सुद्धा या सगळ्या चकमकीमध्ये काय होतोय तर मृत्यू झालेला आहे. म्हणजे ते 16 आणि हे 3 असे 19 लोक इथे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर आता आपण असं स्टेटमेंट मी बोलू शकते किंवा आपण असं म्हणू शकतो की ल्युट्रलच्या नैतिक द्विधा किंवा नैतिक द्विधा व्यवस्थितपणे सॉल्व्ह न झाल्यामुळे किंवा प्रसंगावधान न दाखवल्यामुळे एवढ्या लोकांचा मृत्यू झाला. आणि न्यूट्रलचं एक पुस्तक पण आहे, जर तुम्हाला म्हणजे अभ्यासातनं वेळ मिळाला तर वाचा बरं का. तर त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की मला ह्या निर्णयाचा अत्यंत पश्चाताप होतो की मी त्यावेळेस मेंढपाळांना मारलं का नाही, कारण जर मी मारलं असतं तर माझे जे साथीदार होते आणि इतर जे काही सैनिक होते ते वाचू शकले असते. ओके. आता ही मी तुम्हाला स्टोरी सांगितली किंवा हे खरं 2005 मध्ये घडलेली घटना आहे बघा ही, ऑपरेशन रेड विंग्स नावाची. तर आता ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या नैतिक द्विधा आहे, कोणत्या गोष्ट काय म्हणतात ना विचार करताना किंवा अशा प्रकारच्या नैतिक द्विधा सोडवताना, परीक्षेमध्ये सोडवताना कोणत्या पद्धतीने विचार करायला हवा हे सगळं मी लेक्चरच्या शेवटाला लेक्चर काय म्हणतात ना संपता संपता हे सगळं मी सांगणारच आहे. पण त्याही आधी जर तुम्ही लेक्चर बघत असाल तर ड्युरिंग हे सगळं चालू असताना तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला नक्की
सांगा की तुम्हाला काय वाटतं की त्याने काय करायला हवं होतं किंवा काय करायला नको होतं, किंवा कोणती गोष्ट केल्यामुळे जास्त फायदा होता किंवा कोणती गोष्ट केल्यामुळे जास्त तोटा होता. हे असं जर काही कंपॅरिझन तुम्हाला सुचत असेल तर ते नक्की सांगा, किंवा निदान तुम्ही स्वतःपुरता स्वतःच्या डोक्यात त्याचा विचार तरी करून ठेवा. ठीक आहे. सो अशा पद्धतीची उदाहरणं आपण घेतच राहूयात लेक्चर्समध्ये. माझ्या लेक्चर्सची स्पेशालिटी तीच असणार आहे की जास्तीत जास्त उदाहरणातनं तुम्हाला विषय समजवून सांगणं. कारण एथिक्स इज ऑल अबाउट अ रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये जे काही एक्सपिरियन्सेस घेताय, जे काही उदाहरणं शोधाल, तितका तुमच्या उत्तरामध्ये डिफरन्स येईल. आणि डिफरन्स आहे तिथे पोस्ट आहे बघा. सगळ्यांची उत्तरं सारखी झाली ना, सगळ्यांचा एकच साचा झाला आणि सेमच सगळं झालं ना, तर मार्क्स मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. जो वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल, कारण हा विषयच तसा आहे, हा विषय डिस्क्रिप्टिव्ह आहे, सब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असू शकतं आणि ते वेगळं असणं अपेक्षित आहे. ओके. सो ही नैतिक विधेचं आपण ऑपरेशन रेड विंग हे आज उदाहरण घेतलं. सो आता आपण आपल्या जे रेग्युलर लेक्चर आहे त्याच्यातनं पुढे जाऊया. 1-2 मिनिटं पाणी पिऊ देत मला, अँड देन विल स्टार्ट अगेन. ओके. सो लेट्स स्टार्ट. गेल्या वेळेला मला वाटतं आपण वैशिष्ट्य पाहिली होती ह्याची, म्हणजे एथिक्सची वैशिष्ट्य बघितली होती. त्याचबरोबर आपण मोरॅलिटी आणि एथिक्स किंवा लॉ, कायदा आणि नीतिशास्त्र, त्याचबरोबर धर्म आणि नीतिशास्त्र ह्याला कम्पेअर सुद्धा केलेलं होतं. आणि 1-2 साधे साधे प्रश्न मी तुमच्यासोबत डिस्कस केले होते. सो ह्या वेळेला मी परत सांगते, सिलेबस बघा. सिलेबसमध्ये जे आहे तेच मी त्याच क्रमाने जाते, आणि क्रमाने जाण्याचा हेतू सुद्धा हा आहे की मुलांना कन्फ्युजन होता कामा नये, विद्यार्थी परीक्षार्थी अजिबात कन्फ्युज्ड होता कामा नये नक्की काय चाललंय. जर तुम्ही ओळीने माझे लेक्चर्स पुढे फॉलो केले तर ओळीने सिलेबस कव्हर केलेला असणार आहे. ऑल राईट. सो आणखीन एक गोष्ट मला इथे सांगायची, लेक्चर्स स्टार्ट करण्या अगोदर, ऑनलाईन आणि ऑफलाईन लेक्चरला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर संपर्क करा दिलेल्या नंबरवर. आणि त्याचा ॲडव्हान्टेज असा असेल की आपण इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स घेऊ. जेवढे इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स घेता येईल तेवढ्या विषयाची जी प्रगल्भता आहे ती तुमच्या जास्त चांगली लक्षात येईल. आणि भीती न बसता विषय हा मजेने गमतीने शिकता येईल, मलाही शिकवता येईल. आणि त्याचा तुम्हाला म्हणजे गमतीने शिकल्यावर फायदाच होतो बघा. गमतीमध्ये क्रिएटिव्हिटी असते. ह्या विषयामध्ये जेवढी क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवाल तेवढा तुम्हाला उत्तरात फायदा आहे, हे नक्की लक्षात घ्या. आणखीन आपण ह्या गोष्टीवर बोलणार आहोत की कसा फायदा होईल, काय वेगळेपणा देता येईल, पण ते पुढच्या काही लेक्चर्समध्ये. ओके. सो लेट्स स्टार्ट. इथे मी म्हणलेलं आहे की नैतिकतेचे निर्धारक कोण आहेत किंवा निर्धारक घटक काय आहेत, म्हणजे ठरवतो कोण आहे नैतिकता, सुरुवात कुठून होते, किंवा काय म्हणतात ना, नैतिकतेला आधार कोणाचा आहे, कोण बनवतंय त्याला, सपोर्ट कोण करतंय. तर ह्याचे काही काय म्हणतात ना, वेगवेगळे आयाम आपण म्हणू शकतो किंवा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. आता इथे वैयक्तिक निर्धारक आहेत, काही सामाजिक आहेत, काही सांस्कृतिक आहेत, त्याचबरोबर परिस्थितीजन्य म्हणजे सिच्युएशनल निर्धारक सुद्धा आहेत. सो आपण पहिल्यापासून सुरुवात करूया बघा. वैयक्तिक निर्धारक मी तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की कोणत्याही लहान मुलाची किंवा मुलीची पहिली जी काही सोशलायझेशनची जी संस्था असते, सामाजिकीकरणाची जी संस्था असते, ते असतं त्यांचं कुटुंब. तर मला वाटतं कुटुंबामध्ये आपल्या कोणत्या व्हॅल्यूज, कोणती मूल्य फॉलो होत आहेत, कुटुंबामध्ये कोणत्या प्रकारची शिस्त आहे, कुटुंबामध्ये कोणाचे काय विचार आहेत, कोणती विचारधारणा आहे, या सगळ्यातून नोईंगली अननोईंगली म्हणजेच काय, तर कळत नकळत काय होत असतं, तर आपले जी नीतिमत्ता आहे किंवा नैतिकता आहे त्याला त्याला निर्धार होत असतो, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, ती आपली नैतिकता तयार होत असते. त्याचनंतर आता इथे म्हटलंय शिक्षण. आता बघा, शिक्षण संस्था अत्यंत महत्वाच्या आहेत. मी परत एकदा लास्ट लेक्चरमध्ये पण ह्याचा उल्लेख केला होता. तुम्ही ज्या शिक्षण संस्थेत शिकता त्या शिक्षण संस्थेची विचारधारा, तुमच्यावर झालेले संस्कार, किंवा तुमच्या जे काही, म्हणजे मी शाळा कॉलेज ह्या लेवलला सांगते बघा, बऱ्याचदा आपल्याला असं असतं ना की आपली एखादी शिक्षिका असते, एखादा शिक्षक असतो, आणि त्याच्या पर्सनॅलिटीचा, त्याच्या व्यक्तिमत्वाचा खूप प्रभाव आपल्यावर किंवा आपल्या व्यक्तिमत्वावर कळत नकळत पडत असतो. आणि मग त्या व्यक्तीच्या विचारधारा, त्या शिक्षण संस्थेच्या विचारधारा या कळत नकळत आपल्या पर्सनॅलिटीवर, आपल्या व्यक्तिमत्वावर पॉझिटिव्ह किंवा समटाइम्स अगदी काही वेळेला नकारात्मक सुद्धा परिणाम हे करत असतात. त्याच्यामुळे शिक्षण आणि शिक्षण संस्था या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर बघा,
बघा, हे जरी मी म्हणलं असतं की वैयक्तिक निर्धारक आहेत, तरी निर्धारक जरी वैयक्तिक असतील तरी त्याचे परिणाम हे सामाजिक असू शकतात. याचं उदाहरण मी काय देऊ शकते, तर बघा, ह्याचा आणखीन एक निर्धारक आहे की वैयक्तिक अनुभव. मला जे अनुभव येत आहेत, मला माझ्या सामाजिकीकरणातनं, माझ्या शिक्षण संस्थेतनं, माझ्या कुटुंबातनं, मी इतर ठिकाणी जेव्हा लोकांना भेटते किंवा भेटतो, त्यातून आलेले माझे चांगले वाईट हे जे काही अनुभव आहेत, तेही माझी नैतिकता म्हणजे नैतिकता म्हणजे काय, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, तर हे समजून घ्यायला मला मदत करत असतात. बघा, ह्याचा एक उत्तम मी उदाहरण देते की वैयक्तिक अनुभव आला. आता वाल्याचा वाल्मिकी झाला, आपण असं म्हणतो ना की वाल्याला अनुभव आला, काय चांगलं काय वाईट, अहिंसा वाईट, सॉरी, हिंसा वाईट आणि अहिंसा चांगली, किंवा देवधर्म चांगला. तर वाल्याचा वाल्मिकी जेव्हा होतो, हा अनुभवातनं आलेली त्याची नैतिकता आहे किंवा त्याचं एथिक्स आहे, हे त्याला आलेल्या अनुभवातनं वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे. बरोबर. सो हे एक उदाहरण त्याचं असू शकतं. किंवा इथे मी म्हणलेलं आहे की सतसत विवेक बुद्धी सिंपल आहे, तुमची रॅशनॅलिटी, तुम्ही सारासार तुम्ही कसा विचार करता. परत एकदा तेच, तुमचे जे संस्कार आहे, तुमचं जे शिक्षण आहे, ते तुम्हाला कशा पद्धतीने विचार करायला भाग पाडतं, किंवा प्रत्येक गोष्टीचं रिझन आउट करणं, कारण मीमांसा करणं, ही जी काही जर तुम्ही एक सवय लावून घेतली, तर ऑटोमॅटिकली तुमची सतसत विवेक बुद्धी तुम्हाला तयार करण्यासाठी किंवा तुमचे नैतिक विचार धारण करण्यासाठी कायम काय करत असते, तर मदत करत असते. आता काही पॉइंट्स मी ना इथे लिहिलेले नाही, तरी मी तुम्हाला थोडेसे एक्सप्लेन करते. इथे बघा, आता सामाजिक आणि सांस्कृतिक निर्धारक आपण बघूयात, आणि मग आपण एक्स्ट्राचे काही पॉइंट्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन. बघा, इथे म्हणलेलं आहे की संस्कृती आणि परंपरा, मग तुमची रूढी परंपरा आपण म्हणूयात किंवा संस्कृती आणि परंपरा म्हणूयात. मग ह्याच्यामध्ये इथे लागूनच आले की धर्म. मी म्हणलेलं की आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिलंय की धर्म म्हणजे एथिक्स नाही, रिलीजन आणि एथिक्स हे वेगळे आहेत. परंतु धर्म हा खूप मोठा सोर्स आहे एथिक्सचा. एथिक्स आणि धर्म 100% जरी काय म्हणतात ना, साम्य नाहीये, किंवा एथिक्स म्हणजे धर्म हे जर वाक्य आहे ते अत्यंत चुकीचं वाक्य आहे. परंतु धर्म, प्रत्येकाचा धर्म हा वेगळा असतो. धर्माची जी शिकवण असते, धर्माची जी काय म्हणतात ना, धर्मगुरू जे असतात किंवा धर्मग्रंथ जे असतात, त्यांची जी काही शिकवण असते, तेही बऱ्यापैकी तुमच्या नैतिकतेला काय करतात, अफेक्ट करतात, किंवा तुमची जी नीतिमत्ता आहे, नैतिकता आहे, ती कशा पद्धतीने किंवा कोणत्या विचारधाराने पुढे जाणार आहे, हे ते डिसाईड बऱ्यापैकी करत असतात. आणि मग कायदा आहेच की, म्हणजे आपल्याला मी म्हटलंय की लीगल असतं ते एथिकल असेलच असं नाही, पण बऱ्याचदा एखादी गोष्ट लीगल असेल तर आपल्याला ना एक लेजिटिमसी, एक कॉन्फिडन्स येतो, लेजिटिमेट वाटतं की हे लीगल आहे म्हणजे हे चांगलं असेल, असं बऱ्याचदा आपल्याला वाटू शकतं. आणि मग कायदा ही काय असू शकते, तर नैतिकतेचा एक निर्धारक सुद्धा असू शकतं. बघा, परत एकदा, कायदा म्हणजे नैतिकता असेलच असं नाही, पण ते असूही शकतं. हे वाक्य नीट ऐका मी काय म्हणते. बरं, पुढे आहे तुमचा मित्रपरिवार. मित्रपरिवार म्हणजे काय, तर तुमचे पियर्स आपण ज्याला म्हणतो, तुम्ही ज्यांच्यासोबत उठता बसता, शाळेत जाता, कॉलेजमध्ये जाता, तुमच्या इतर ऑफिसच्या ठिकाणी, अभ्यासाच्या ठिकाणी जे काही तुमचे मित्रपरिवार भेटत असतात, त्यांचे संस्कार, त्यांच्या चांगल्या वाईट सवयी, ह्यामुळे सुद्धा तुमची जी नैतिकता आहे ती निर्धारित वेळोवेळी होत असते. आपण बऱ्याचदा म्हणतो, तुमच्या घरीही असं म्हणत असेल की संगतीचा परिणाम, तुम्ही ज्याच्यासोबत राहता, ज्या संगतीमध्ये तुम्ही राहता, त्याचे चांगले वाईट परिणाम तुमच्या पर्सनॅलिटीवर, तुमच्या व्यक्तिमत्वावर, आणि म्हणजेच तुमच्या नैतिकतेवर हे होत असतात. आता ह्या सगळ्यामध्ये ना काही कॉमन पॉइंट्स पण आहेत, जसं की बऱ्याचदा नैतिकतेचे निर्धारक हे टाइम पण आहे, वेळ पण आहे. जसा काळ बदलतो, जशी वेळ बदलते, तशी समाजाची, मी आता काय म्हणते बघा, वैयक्तिक नाही हा, समाजाची नैतिकता ही बदलू शकते. आता उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे, पूर्वी ज्या काही प्रथा होत्या, म्हणजे एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न, आणि आता तर आपण पोस्ट मॉडर्न किंवा निओ मॉडर्न जगात आहोत इंडिया. तर आपण एन्शियंट मेडिवलचा विचार केला तर त्यावेळेला सती प्रथा होतीच की. आणि सती प्रथा ही काय म्हणतात ना, समाजाच्या कोड ऑफ एथिक्स मध्ये बसत होती. पण काही काळाने जसं लक्षात आलं की सती प्रथा ही वाईट आहे, चांगली नाही, किंवा समाजाला लागलेला तो एक डाग आहे, हे जेव्हा लक्षात आलं सतसत विवेक बुद्धीने, जेव्हा आपले समाज सुधारक आहेत त्यांनी ह्याच्यावर काम करायला, ह्याच्या विरोधात काम करायला सुरुवात केली, तेव्हा ऑटोमॅटिकली सती प्रथा ही बंद झालेली आहे. याचाच अर्थ जसा वेळ पुढे जाईल, जसा काळ पुढे जाईल,
तसे एथिक्स बदलू शकतात किंवा एथिक्स किंवा नैतिकता त्याच्यानुसार निर्धारित सुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर जर आपण सामाजिक आणि सांस्कृतिक विचार केला किंवा इथे कायदा हा मी शब्द वापरलेला आहे. जर संविधान हे जर आपण बघितलं म्हणजे आपण फक्त आता समजा भारताच्याच विषयी जर बोललो तर भारताचं संविधान हा खूप मोठा सोर्स आहे बरं का. म्हणजे इंडियन सोसायटी, आता इंडियन सोसायटी पेपर 1 मध्ये तुम्हाला इंडियन सोसायटीचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा इंडियन सोसायटीचे फीचर्स हेच पहिलं वैशिष्ट्य आहेत भारतीय समाजाची. हाच मला वाटतं पहिला टॉपिक आहे. तर भारतीय समाजाची वैशिष्ट्य ही बऱ्यापैकी आपल्या संविधानातून आलेली आहेत. म्हणजे ऑफकोर्स आफ्टर संविधान म्हणजे संविधानानंतरच्या काळामध्ये. मग काय आहेत ही भारतीय, मग काय असू शकतं प्रिॲम्बल मध्ये, म्हणजे आपलं जे प्रिॲम्बल आहे किंवा सरनामा तुम्ही मराठीमध्ये ज्याला म्हणता, त्या सरनाम्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, आपण सेक्युलर आहोत हो की नाही, आपण न्याय ह्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो, जस्टिसला आपण जास्त महत्त्व देतो. मग कोणत्या प्रकारचं जस्टिस आहे, किंवा आपण काय म्हणू शकतो, आपण डेमोक्रेटिक रिपब्लिक आहोत, आपण लोकशाही राज्य निर्माण करणार, लोकशाही आपण राज्य आहोत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या प्रिॲम्बल मधून आलेल्या आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशन मधून अगदी फंडामेंटल राईट्स मधून जी इक्वॅलिटी आलेली आहे, जी समानता आहे, जी इक्विटी आहे, तर हे सगळ्या गोष्टी सुद्धा डिरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या समाजाच्या एथिक्सवर किंवा समाजाच्या नैतिकतेच्या कंडक्टवर कमी जास्त वेळेला किंवा कमी अधिक वेळेला किंवा कळत नकळत परिणाम करत असतात आणि कळत नकळत ते तुमचे नैतिकतेचे निर्धारक हे बनत असतात. बघा परत एकदा सांगते, भारतीय समाजाच्या नैतिकतेचा सगळ्यात मोठा सोर्स मला असं वाटतं तर तो आहे संविधानाचा सरनामा. त्यामुळे संविधान या गोष्टीला अजिबात तुम्ही उत्तर लिहिताना वगळता कामा नये. ते तुमच्या 250 शब्दातले 2 शब्द हे संविधान आणि सरनामा हे असलेच पाहिजेत. ओके. त्याचबरोबर मला वाटतं ट्रेडिशन आणि कल्चर, आपलं संस्कृती आणि परंपरा इथे मी बोललेली आहे. आता इकडे ना तिसरा मी इथे मुद्दा दिलेला आहे की परिस्थितीजन्य निर्धारक. परिस्थितीजन्य म्हणजे काय तर सिच्युएशनल, त्या वेळेला जी काही आपण म्हणतो ना की त्या वेळेला जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार मी निर्णय घेतला, आणि हे जे की बरोबर आहे की आपण त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतो. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेताना 2 गोष्टी असतात की नैतिक पेच आणि नेतृत्व. मला वाटतं हे जे उदाहरण मी तुम्हाला दिलं ना ऑपरेशन रेड विंग्सचं, हे उत्तम उदाहरण आहे की परिस्थितीजन्य निर्धारक कसे असतात नैतिकतेचे. की नैतिक पेच आला ना, एथिकल डिलेमा आला कमांडोजला की बाबा ह्यांना जाऊ देऊ की ह्यांना मारून टाकू. हा, आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, परिस्थितीवर विचार करून त्यांनी निर्णय, आता ते मी शेवटला सांगणार आहे, पण तरी ही परिस्थितीचा विचार करून त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित होतं तिकडे. तसंच आहे की नैतिकतेचे निर्धारक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा परिस्थिती काय आहे, त्या वेळेचं महत्व किंवा त्या वेळेला अनुसरून निर्णय घेणं हे सुद्धा नैतिकतेचं निर्धारक असू शकतं. त्याचबरोबर मी म्हटले नेतृत्व. आता तिथेही आपण बघितले 4 कमांडोज होते आणि त्यातला ल्युट्रेलला एक महत्वाचं वोट किंवा महत्वाचं मत त्याचं असणार होतं. सो तुमचं नेतृत्व कसं आहे, तुमचा जो लीडर आहे किंवा जी लीडर आहे त्याची विचारधारा काय आहे, त्याच्या त्या व्यक्तिमत्वाचे जी काही वैशिष्ट्य आहेत त्यानुसार सुद्धा तुमची नैतिकतेची निर्धारक घटकांमध्ये त्याचा समावेश हा वेळोवेळी होत असतो. ठीक आहे. मला वाटतं अत्यंत सोपं आहे हे. आणि इथे मी परत एकदा सांगते, हे कर्मकांड आहे, हे जे दिलेलं आहे हेच तुमच्या उत्तरात असावं असं मी अजिबात म्हणत नाही, पण हे असावंच. म्हणजेच काय तर ह्याच्यापेक्षा जास्त हे असलेलं चालणार आहे, ह्याच्यापेक्षा वेगळंही चालणार आहे. पण तुमचं आता कुठे बेसिकला सुरुवात जर झालेली असेल तर दिस इज व्हेरी बेसिक, हे तुमच्या उत्तरात तुमच्या अभ्यासात हे असलंच पाहिजे. आणि इथे ज्या काही मी मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त डे टू डे लाईफ मधली उदाहरणं ही तुम्ही शोधा. आणि मला वाटतं तुम्ही बघा, काहींच्या अभ्यासाची पद्धती इम्प्रॉम्प्टू असते, म्हणजे उदाहरणं लक्षात राहतात आणि मग ती लिहिली जातात. पण तसं होत नसेल तर एक सेपरेट वही करा आणि उदाहरणांची एक वेगळी वही करा, आणि तुम्हाला जी जी उदाहरणं सुचतील, दिसतील, न्यूजपेपर मध्ये लिहून आलेली असतील तर ती तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे, लिहून काढणं गरजेचं आहे. ठीक आहे. हेच आहे बघा, ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर्स मध्ये आपण इंटरॅक्टिव्ह जेव्हा सेशन्स घेऊयात तेव्हा जास्तीत जास्त उदाहरणं ह्यावरच आपला फोकस असणार आहे.
ठीक आहे. सो निर्धारक तर झाले. ह्याचं एक सारे परत अगेन तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर हे सगळं आहे. मी थोडी बाजूला होते म्हणजे तुम्ही प्रॉपर स्क्रीनशॉट घेऊ शकता. ह्या दोन्ही स्लाइड्स मी दाखवते आणि यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. ओके. सो इथे मी सारांश म्हणलेला आहे की काय आहे बघा. जेव्हा वैयक्तिक निर्धारक आहेत इंडिव्हिज्युअल लेवलला, जेव्हा आपण व्यक्तिनिष्ठता ज्याला म्हणतो ते असतात, तेव्हा मुख्य केंद्र किंवा मुख्य मेन फोकस कशावर असायला पाहिजे? माझी मूल्य, माझी स्वतःची मूल्य, जी कुठून आलेली आहेत? तर कुटुंबातून आली आहेत, शिक्षणातून आलेली आहेत किंवा वैयक्तिक अनुभवातून आली आहेत, माझ्या सतत विवेक बुद्धीतून आलेली आहे. त्याचबरोबर प्रश्न आपण काय विचारतो की माझे मन, माझी अंतरात्मा, जसा ल्युट्रलने विचारला की माझी आत्मा मला हे सगळं करण्याला परमिशन देते का? माझा सोल मला परमिशन देतोय का? तर इथे ते आहे की माझं मन मला काय सांगतं. दुसरं आहे की सामाजिक. आता सामाजिक मध्ये नियम आणि समाज आहे. इथे बघा ना, धर्म हा सामाजिक आहे ना, कायदा आहे, मित्र परिवार सामाजिक आहे, संस्कृती आणि परंपरा सामाजिक आहे. तर माझा आणि कायदा म्हणजे नियम आहेत. तर नियम आणि समाज हा इथे मेन फोकस असतो. आणि ह्याच्यामध्ये समाज किंवा कायदा माझ्याकडनं काय अपेक्षा करतो हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे अगदी परत एकदा हे उदाहरण जर घेतलं तर मिलिटरी एथिक्स मला काय सांगतात? मिलिटरी एथिक्स सांगतात ना की जर निशस्त्र जर कोणी असेल तर तुम्ही त्याला मारता कामा नये. तर त्यांनी मला वाटतं त्याचंच पालन केलेलं आहे. तर समाज किंवा कायदा माझ्याकडनं काय अपेक्षा करतो हे इथे हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि सिच्युएशनल परिस्थितीजन्य जिथे आहे तिथे संदर्भ आणि वेळ, कॉन्टॅक्ट आपण म्हणतो ना, आपण बऱ्याच म्हणतो कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये बोलतेस, संदर्भात बोलतेस ते सांग. सो तो संदर्भ काय आहे आणि ती वेळ काय आहे? आता काय म्हणतात ना, वेळेला महत्व आहे, प्रसंगावधान दाखवणं महत्वाचं आहे. तर तुमचा संदर्भ आणि वेळ तुम्हाला काय म्हणतात की ही कठीण परिस्थिती कोणती मागणी करत आहे. ओके. म्हणजेच काय, तर परत एकदा आपण ह्याच उदाहरणाकडे येऊयात. बघा आता ही कठीण परिस्थिती काय मागणी करत होती? तर तालिबानींना च्या विरोधात जे काही करायला आलेले आहेत कारवाई, ते महत्वाचं आहे की हे माझे सहकारी ते वाचणं महत्वाचं आहे, का मेंढपाळांना अनैतिकदृष्ट्या मारणं हे महत्वाचं आहे, किंवा त्यांना नैतिकदृष्ट्या त्यांना सोडून देणं महत्वाचं आहे. सो इथे वेळ आणि संदर्भ महत्वाचा ठरतो. ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. आणि परत एकदा सिलेबसच्या पुढच्या टॉपिककडे आपण वळूयात. नैतिकतेचे परिणाम असा सिलेबसचा पुढचा टॉपिक आहे बघा. वन्स अगेन स्लाइड तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. आणि स्लाइड ही जे जे दिलेलं आहे ते सर्व आहे असंही नाही, फक्त कळण्यापुरती ही स्लाइड आहे. बघा नैतिकतेचे परिणाम इथे म्हटलेलं आहे. नैतिकतेचे परिणाम हे चांगले आणि वाईट दोन्हीही असू शकतात. बरोबर ना? मला वाटतं इथे मी दोन्ही दिलेत की पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही आहेत बघा. तर पहिला आपण आधी लॉस ऑफ एथिक्स, म्हणजे जर एथिक्सचा अभाव असेल किंवा एथिक्स नसतील तर काय होईल ह्याच्यावर थोडी चर्चा करू. आणि एथिक्स असतील तर मला वाटतं जर एथिक्स नसतील ह्याच्यावर आपण जी चर्चा करू त्याचा एक्झॅक्टली अपोजिट जर तुम्ही विचार केला तर एथिक्स असतील तर काय होईल असं तुम्हाला चर्चेत दिसेल किंवा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. बघा सिंपल गोष्ट आहे. आणखीन एक इथे सांगते बघा. कोणत्याही प्रश्नाचा विचार करताना किंवा तुम्हाला जो प्रश्न येणार तर तुम्हाला उत्तर लिहायचं, केस स्टडी सॉल्व्ह करायचे, जे काही असेल तुमचं, इथे या पेपरमध्ये फ्रॉम इंडिव्हिज्युअल, बघा मी इंग्रजी शब्द मध्ये मध्ये वापरते पण त्याला मी पर्यायी शब्द तुम्हाला सांगते बघा. व्यक्तीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. मग म्हणजे मी तुम्हाला एक वे सांगते, बरं असाच विचार करा असंही मी म्हणत नाही. मी परत सांगते प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं आणि असलंच पाहिजे. व्यक्तीला घ्या, मग तुम्ही व्यक्तीकडनं समाजाकडे जा, समाजाकडून तुम्ही देश पातळीवर जा आणि देशा पातळीवर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जा. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला उदाहरणं शोधणं पण सोपं जाईल आणि विचार करण्याला एक जो मार्ग ट्रॅक आपल्याला लागतो तोही तुम्हाला सहज मिळेल. ठीक आहे. सो बघा लॉस ऑफ एथिक्स म्हणजे एथिक्स जर नसतील तर काय झालं असतं किंवा काय होईल हे जर आपण लक्षात ठेवलं ना. पहिली गोष्ट, जर मी एखाद्या समाजाचा भाग आहे आणि त्या समाजाचे एथिक्स मी फॉलो करत नाही, त्याचं नीतिशास्त्र मी फॉलो करत नाही, काय होईल बघा. सिंपल एक गोष्ट काय होईल, मला समाज स्वीकारणार नाही, मला समाजाकडनं
स्वीकारणं हे मिळणार नाही, किंवा मला रिजेक्शन मिळेल. ठीक आहे, किंवा मला वाळीत टाकलं जाईल, मला बॉयकॉट केलं जाईल. इंडिव्हिज्युअल लेवलला आपण आता विचार करूयात, बरोबर आहे. त्याचबरोबर काय होईल, समाजाप्रती माझा जो विश्वास आहे ना, तो ब्रेकडाऊन होईल. म्हणजेच काय तर काय म्हणू शकतो आपण, ट्रस्ट ब्रेकडाऊन होईल ना, समाजाचा माझ्याप्रती आणि माझा समाज वाईज वर्सा. काय होईल तर विश्वास जो आहे तो नाहीसा होईल किंवा त्याला धक्का लागेल. त्यानंतर काय होईल बघा, आपण समाजाने घालून दिलेल्या ज्या नैतिकता आहेत त्याचं पालन केलं नाही तर एक वाईट गोष्ट घडेल, ते म्हणजे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे ज्या काही गुन्हेगारीच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा समाजातली जी गुन्हेगारी आहे ती काय होईल तर ती वाढीला लागेल. कारण कोणाला काही नियमच नाहीत ना, कोणी कसंही वागेल. त्याच्यामुळे काय होईल तर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज किंवा गुन्हेगारीमध्ये वाढ होईल. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, नैतिकता किंवा एथिक्स हे समाजासाठी का महत्वाचे आहेत हे आधी लक्षात घ्या. हे तुम्हाला नंतर घ्या तुम्ही स्क्रीनशॉट. का महत्वाचे आहेत बघा, आपण समाजाकडे जेव्हा बघतो ना तेव्हा ना आपण त्याला एक ह्युमन रिसोर्स किंवा सोशल कॅपिटल असा एक शब्द इंग्लिशमध्ये किंवा आपण मराठीत म्हणू शकतो सामाजिक भांडवल. बरोबर, ते आपलं एक सामाजिक भांडवल आहे. त्याच्यातनं आपल्याला ह्युमन रिसोर्स मिळत असतो. म्हणजे आपण मानवाचा जो रिसोर्स म्हणून आपण वापर करत असतो किंवा मानवी काय म्हणू शकतो आपण स्रोत जो आहे तो आपल्याला कुठून मिळतो आहे तर त्या समाजाकडनं मिळत असतो. त्यामुळे सामाजिक भांडवल किंवा सोशल कॅपिटल जेव्हा स्ट्रॉंग असतो, समाज हा नीतिमत्तेने जेव्हा स्ट्रॉंग असतो, तेव्हा त्याची प्रगती होण्याचे चान्सेस हे वाढलेले असतात. त्याचं कारण काय आहे की भारताचा विचार केला तर भारतामध्ये आपण शाळा कॉलेजेस पासून शिकतोय की भारत काय आहे ते युनिटी इन डायव्हर्सिटी ना, विविधतेत एकता आहे. मग ती एकता ह्या जर विविधता आहे तर त्या विविधतेला एक संध ठेवण्यासाठी काही एथिक्स महत्वाचे आहेत. बरोबर, मग ते एथिक्स नसतील तर एकसंधता राहणार नाही आणि विविधतेतील एकता राहणार नाही. कळलं का? जी डायव्हर्सिटी आहे, जी विविधता आहे ती विध्वंस करण्याच्या मार्गावर आपल्याला नाही ना की प्रगतीकडे किंवा एकतेकडे नेणार. म्हणूनच तुम्हाला जर सामाजिक एकता हवी असेल तर तुम्हाला एथिक्सचं पालन करणं गरजेचं आहे, किंवा ते नसतील तर तो मोठा परिणाम होईल की सामाजिक एकतेला धक्का पोहोचेल. बरोबर आहे. त्याचबरोबर एक इंग्रजी परत शब्द आहे बघा, अल्ट्रॉस्टिक किंवा परोपकाराची जी भावना आहे ती समाजातली कुठेतरी कमी होईल आणि लोक स्वार्थी बनतील. आणि जर समाज स्वार्थी बनला तर एकमेकांसोबत एकोप्याने नांदणं हे शक्य होणार नाही. बघा, माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्याच्यामुळे कुठलाच माणूस एकट्याने सगळंच करू शकत नाही, त्याला सगळ्यांची गरज ही लागत असते. त्यामुळेच की नैतिकतेचे वाईट परिणाम, म्हणजे मी आता इथे फक्त परिणाम लिहिले पण ते नसतील तर ह्या सगळ्या गोष्टी होतील, पण ते असतील तर हे जे सगळं मी बोलते त्याचा उलट होईल, म्हणजे पॉझिटिव्ह होईल. ठीक आहे. त्याचबरोबर काय होईल बघा, समाजाची जी टॉलरन्स लेवल आहे ना, सहिष्णुता आपण जी काय म्हणतो, सामाजिक सहिष्णुता पण काय होईल तर कमी होईल. त्याचबरोबर आता मी हे सगळं का सांगते हे तुम्हाला सांगते कारण मी पुढे एक प्रश्न घेतलेला आहे बघा. त्याचबरोबर पॉलिटिकल लेवलला, राजकीय पातळीवर पण ह्याचे परिणाम होतील का जर नीतिमत्तेचा ऱ्हास झाला तर 100% होतील. सगळ्यात महत्वाचं काय होईल माहितीये का, राजकारणातली गुन्हेगारी वाढेल. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ती ऑलरेडी वाढली, तर मग त्याचा विचार करा, मग का वाढली? आपल्याकडे एथिकल क्रायसिस आहे का बाबांनो? आपल्याकडे नीतिमत्तेचा ऱ्हास होत चाललाय का? मग राजकारणातली गुन्हेगारी वाढेल किंवा हेट पॉलिटिक्स किंवा काय म्हणतात ना, एकमेकाचा तिरस्कार करणारं राजकारण हे सुरू होईल, किंवा कम्युनल पॉलिटिक्स जे आहे ना, म्हणजे एकमेकांच्या धर्माला नावं ठेवणं किंवा धार्मिक दंगे आपण ज्याला म्हणतो ते सगळं इथे सुरू होऊ शकतं. किंवा त्याचबरोबर काय होईल, राजकारणामध्ये फेवरेटिझम जे आहे ते वाढेल, किंवा नेपोटिझम ज्याला आपण म्हणतो. नेपोटिझम म्हणजे काय, घराणेशाही. तर राजकारणातली घराणेशाही सुद्धा वाढेल. तर घराणेशाही वाढणं काही फार चांगली गोष्ट नाही. बरोबर आहे. त्याचबरोबर फेवरेटिझमला आपण काय म्हणू शकतो, तो भेदभाव वाढेल. ठीक आहे. त्याचबरोबर काय होईल माहितीये का, सत्तेचं केंद्रीकरण होईल. जर समाजातले एथिक्सचा ऱ्हास झाला आणि त्याचा परिणाम राजकीय पातळीवर झाला तर प्रत्येक माणसाला आपल्या हातात कशी सत्ता राहील ह्याचेच वेड लागेल, किंवा हेच त्यांचं ध्येय बनून जाईल. आणि जे परत एकदा आपल्या डेमोक्रेसीसाठी पण घातक आहे आणि समाजासाठी सुद्धा घातक ठरू शकतं. मी म्हटलंय तुम्हाला मगाशी की विचार करता व्यक्तीपासून देश आणि मग इंटरनॅशनल जायचं.
तर तसंच मी इथेही सांगण्याचा प्रयत्न करते. इंटरनॅशनल पातळीवर जर आपण गेलं, आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आपण गेलं, तर काय परिणाम होईल लॉस ऑफ एथिक्स, म्हणजे एथिक्स नसतील तर काय परिणाम होईल बघा. सगळ्यात महत्वाचा काय परिणाम होईल तर देशांचे एकमेकांबद्दलचा जो ट्रस्ट आहे, विश्वास आहे, तो कमी होईल. त्याला ट्रस्ट डेफिसिट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आता रिसेंटली जे काही US आपल्यावर US म्हणणं आहे, US प्रेसिडेंटचं, की मी सगळ्या जगावर, सगळ्या जगातल्या देशावर मी टॅरिफ लावणार आहे, बरोबर ना, कर आकारणार आहे. तर हे जे काही कर युद्ध आहे, हे नवीन चॅलेंज आहे बघा. तर ह्या अशा पद्धतीच्या ज्या काही चॅलेंजेस आहेत ते आपल्याला समोर बघावे लागते. आणि ह्याचं सोल रिझन हेच आहे बरं का, एथिकल क्रायसिस, नैतिकतेचा अभाव घडल्यामुळे हे सगळं होतंय. किंवा जास्तीत जास्त न्यूक्लिअर वेपनचा वापर करून काय केलं जाईल, एकमेकांप्रती भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. किंवा आपण म्हणू शकतो की अगदी हे तर खूप मोठं झालं, पण छोट्या छोट्या म्हणजे ज्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली गोष्टी आहेत, ज्या पर्यावरणासाठी आवश्यक गोष्टी आहेत, जसं की क्लायमेट चेंज, हवामान बदल. तर हवामान बदलावर तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्हाला माहिती असेल की पॅरिस अग्रीमेंट वगैरे तुम्हाला माहिती असेल तर बरेचसे असे मोठे देश आहेत ना की ते पॅरिस अग्रीमेंट मधून काढता बाय घेत आहेत, बरोबर ना. तर का घेतायत की बाबा आम्हाला नाही हे करायचं, तुमचं तुम्ही करावं. परत हेच आहे की पर्यावरणाप्रती तुमच्या समाजाने जी नैतिकता दिलेली आहे की आपण आहोत ना की पर्यावरणावर प्रेम करायचंय, पर्यावरणासोबत जायचंय, किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण असं म्हणत असतो. तर नैतिकतेच्या अभावामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सो मला सांगण्याचा मुद्दा असा, आणखीन भरपूर उदाहरणं तुम्ही देऊ शकता, काढू शकता. सांगण्याचा मुद्दा असा आहे की कोणत्याही विषयाचा अशा पद्धतीचा जेव्हा असतो ना की चांगला आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी आपल्याला मांडायच्या असतात, तेव्हा व्यक्तीच्या पातळीपासून सुरुवात करून तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विचार करायला हवा. आणि तशी उदाहरणं सुद्धा तुम्ही शोधून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता अजून आपण काय बघूयात बरं, हे झालेलं आहे बघा. आता चांगले परिणाम काय होतील तेही बघूयात ना. चांगले काय होतील बघा, इथे मी म्हटलेलं आहे पॉझिटिव्ह. व्यक्ती म्हणून आपण जर, मी पहिल्या लेक्चरलाही म्हटलेलं की व्यक्ती म्हणून जर मी समाजाचे एथिक्स फॉलो करते आहे, समाजाची मी नैतिकता, त्याचा अवलंब जर मी करत आहे, तर माझ्याच मनाला एक समाधान मिळेल, समाजात माझी वाहवा होईल, समाजातनं मला स्वीकारणं येईल. ठीक आहे, ती गोष्ट होईल. त्याचबरोबर काय होईल, मला मान सन्मान मिळेल, माझ्या चारित्र्याला वावा मिळेल समाजामध्ये व्यक्ती म्हणून. त्याचबरोबर समाजामध्ये सहकार्य राहील, शांतता, पीस निर्माण करणं, शांततापूर्वक समाज, एकोप्याचा समाज निर्माण करून प्रगतीपथावर आपल्याला जाता येईल. मी जे म्हटलं की आधी जे काही म्हटलं त्याच्या अगदी उलट करायचं, जे होणार नाही ते होईल. ठीक आहे. त्याचबरोबर प्रशासनात काय होईल, प्रशासनावर लोकांचा विश्वास दृढ होईल की हे माझं प्रशासन आहे. त्याचबरोबर आपण सुशासन, गुड गव्हर्नन्स, हे जे काही आपलं एम आहे किंवा हे जे काही आता चालू आहे ते अजून दृढ होईल, म्हणजे ते अजून चांगलं होईल, भक्कम होईल आणि लोकांचा विश्वास ते जिंकेल. त्याचबरोबर काय होईल तर न्याय मिळेल, जस्टिस मिळेल. प्रशासनाचा हेतू असला पाहिजे ना की लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे, तर आपल्याला न्याय सुद्धा मिळेल. सो परत एकदा बघा, परिणाम आपण घेतोय चांगले आणि वाईट हे दोन्ही करा. आता एक प्रॅक्टिस क्वेश्चन मी देते बघा. इथे बघा काय आहे, नैतिक अधपतनाचे सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय परिणाम काय आहेत, उदाहरणासहित स्पष्ट करा. मला वाटतं आता गेल्या 10 मिनिटात जी बडबड मी केली, त्या सगळी बडबड म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीचे सोपे प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या विचारांचा उहापोह होऊ देत जरा. स्वतःशी डिस्कस करा. 4 पुस्तकं वाचूनच फक्त काही होणार नाही, तर त्यावर थोडा विचार करा, प्रश्न निर्माण करा, त्याची उत्तरं शोधा, उदाहरणं शोधा. हा विषय परत परत मी सारखं सांगतेय की हा विषय उदाहरणांचा आहे. जेवढी उदाहरणं तुम्ही जास्त शोधाल आणि जेवढी उदाहरणं तुम्ही तुमच्या उत्तरांमध्ये लिहाल, तेवढं तुम्हाला मार्क्स, गुण मिळण्यासाठी ते मदत करणार आहे. कारण आता मला वाटतं मी सगळं सांगितलं. अधपतन झालं तर काय होणार, सामाजिक त्रास, राजकीय पातळीवर काय होईल, प्रशासकीय परिणाम काय होतील, हे उदाहरणं मला वाटतं मी आता बरीच उदाहरणं दिली. तुम्ही तुमची उदाहरणं देऊन स्पष्ट करा. आता आणखीन एक कुठे गोष्ट मी सांगते, ज्यांना आन्सर्स चेक करून हवेत फ्रीमध्ये, अगेन ज्यांना आन्सर्स चेक करून हवेत त्यांनी ना मेल करा. SIS च्या मेलवर तुमची उत्तरं स्कॅन करा, मेल करा. 100% मी तुम्हाला सांगते की मी स्वतः उत्तरं चेक करून तुम्हाला परत पाठवेन. ठीक आहे. भरपूर इनिशिएटिव्ह आपण SIS मार्फत येत्या काही दिवसात, काही महिन्यात सुरू करणार आहोत. तर तुमच्याकडून तुम्हाला जी काही मदत हवी आहे, मला वाटतं ती तुम्ही मागा.
यू आस्क फॉर अ हेल्प, वी विल देअर टू हेल्प यू. ठीक आहे. आता बघा, बरं, हे मला वाटतं मघाचं उत्तर मी देणार आहे. मघाची जी स्टोरी आपण घेतली, केस स्टडीज घेतली, त्याचं आहे. त्याही आधी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला इथे सांगते बघा. हे मला सांगायचंय की माझं स्वतःचं नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता हे पुस्तक लवकरच बाजारात मी येऊ देणार आहे किंवा येणार आहे. तर ह्याची वाट बघा, आणि ते कधी येईल आणि कुठे तुम्हाला विकत घेता येईल ह्याची वेळोवेळी मी माहिती तुम्हाला नक्की देणार आहे. ऑलराईट. सो येस आय एस पब्लिकेशनचं हे पुस्तक लवकरच बाजारात येईल. आणखीन बऱ्याच विषयांवरची पुस्तकं आम्ही बाजारात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑलराईट. सो आपण लेक्चरच्या शेवटाकडे 5-10 मिनिटं पुढे जाऊयात की मघाचा जो काही होता की ऑपरेशन रेड विंग्स, त्याचं काय करायचं. ठीक आहे. जस्ट गिव्ह मी अ मिनिट, देन विल डिस्कस. ओके. सो बघा, त्यांच्याकडे काय काय पर्याय होते रे, हे बघा. जरा चित्र दिसलं की तुम्हाला आणखीन खरं वाटेल ती गोष्ट. बघा काय काय पर्याय असू शकत होते रे त्यांच्याकडे. तर सगळ्यात आधीचा पर्याय काय असू शकत होता की त्या मेंढपाळाला, समजा आपण असं समजूया की त्या मेंढपाळाला सोडून दिलं, जे त्यांनी केलंच ना, की त्यांना काय केलं तर सोडून दिलं. पण मी माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जेव्हा केस स्टडी सॉल्व्ह करता ना, तर तुमचं तुम्हाला मत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, त्या मताला कारण मीमांसा द्या, त्याला रिझन असू दे, तुमचं व्हॅलिड रिझन असू दे, जे एथिकल आहे, कॉन्स्टिट्युशनल आहे, लिगल आहे, असं एखादं बॅलन्स जर तुम्हाला कारण असेल ना, तर ते तुम्ही ऑप्शन मध्ये लिहिलं पाहिजे असं मला वाटतं. बघा आता इकडे काय आहे, म्हटलेलं आहे की मेंढपाळांना सोडलं तर ते एथिकली बरोबर होतं ना, कारण मिलिटरीचे एथिक्स पण सांगतात, आणि व्यक्तिगत पातळीवर जे काही मॉरल्स आपण म्हणतोय, नीतिमत्ता जी आपण म्हणतोय, तीही सांगते की जर ते सशस्त्र नाहीयेत त्यांच्या हातात, कारण ते उद्या जाऊन तालिबानींना सांगणार हे आतापर्यंत आपल्याला माहित नाहीये ना, तर जर ते सशस्त्र नाही, त्याचबरोबर तिथे 2 लहान मुलं पण इन्व्हॉल्व आहेत, तर नैतिकदृष्ट्या त्यांना सोडून देणं हाच पर्याय योग्य आहे. बरोबर आहे. आता मोरॅलिटी पण तेच सांगते आहे की माणुसकी आहे, दया आहे, त्याचबरोबर 2 लहान मुलं इन्व्हॉल्व आहेत, आणि तिथे न्यूट्रल म्हटलं आहे की माझं रिलिजन आणि त्याचबरोबर माझी आत्मा ह्या गोष्टीला परवानगी देत नाही की मी त्यांना जीवे मारावं म्हणून. ठीक आहे. आता जर मेंढपाळांना मारण्याबद्दलचं मत आपण विचारलं, तर इथे 2 विचार प्रवाह येतात बघा. आता हे 2 विचार प्रवाह आपण येत्या लेक्चर्स मध्ये घेणार आहोत, किंवा मला तर असं वाटतं की आपण विचार प्रवाह आणि थिंकर्स अशी एक वेगळी सिरीजच घेऊयात, म्हणजे इन डिटेल तुम्हाला ते समजेल. तरीही आता सांगण्यापुरतं मी तुम्हाला सांगते की उपयोगितावाद हा जो विचार प्रवाह आहे, तो काय सांगतो तर जास्तीत जास्त लोकांचं भलं कसं होईल ते पाहावं. इट्स लाईक ते गणितासारखं आहे की जास्तीत जास्त लोकांचं भलं होणं गरजेचं आहे. मग त्याच्या मागचा उद्देश काय आहे, किंवा कोण चुकीचं कोण वाईट हे बघण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांचं भलं झालेलं पाहिजे. मग उपयोगितावाद जर आपण त्याचं जर पालन केलं, तर मला वाटतं की मेंढपाळांना मारलं 3 जण होते आणि ही 4 जण होती, आणि मग नंतर त्यांना वाचवण्यासाठी जे 16 सैनिक आले तेही मेलेच. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना 3घांना जीवे मारून या 16+4 अशा 20 लोकांना वाचवणं, मगाशी मला वाटतं मी 19 म्हणाले, नाही बरोबर आहे, 3 मेले आणि 1 राहिला, तर 20 लोकांना वाचवणं हे कधीही बरोबर आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर इथे कॉन्सिक्वेन्शनलिझम किंवा परिणामवाद काय सांगतो, परिणाम काय आहे, त्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे. जर मी मेंढपाळांना मारलं तर मी वाचणार आहे ना, माझे सहकारी वाचणार आहेत. बरोबर आहे ना. किंवा ते 16 जण जर, आता ती पुढची गोष्ट आहे की जर वाचवायला आले असते तर तेही वाचलेच असते, म्हणजे तेही मेले नसते. तर परिणामांचा विचार करून मी त्यांना मारणं योग्य होतं, किंवा पुढे येणारी जी काही भयंकर आपत्ती आहे त्याचा विचार करून मी त्यांना मारणं योग्य होतं. बरोबर आहे. आता हे सगळं सगळं मला वाटतं हे जे काही 2 विचार प्रवाह आहेत, मला वाटतं मी पुढे लिहिलेले असतील. हा, तर मला वाटतं हे म्हणजे उपयोगितावाद, मग त्याच्यामध्ये बेंथम आहे, मिल आहे, मग त्याच्यानंतर मग आपण प्लेटो, अरिस्टॉटल इथे बघितलं, तर ह्या सगळ्याचा आपण अभ्यास मला वाटतं इन डिटेल करूयात. किंवा आज अगदी तुम्हाला वाटेल हे खूपच हेवी होत आहे, तर अगदी सोडून द्या, काहीच म्हणणं नाही. पण किंवा ह्या 2 विचार प्रवाह तुम्हाला अजिबातच माहित नाहीयेत आणि फक्तच तुम्हाला ती केस माहितीये, एवढा विचार करून आपण 2च गोष्टींवर, नैतिकता आणि एथिक्स, या 2 गोष्टींवर जर विचार केला, तर बघा, एथिक्स वर्सेस मोरॅलिटी असं आपण म्हणू शकतो. एथिक्स काय सांगतात
तर मला माझ्या सहकाऱ्यांना वाचवलं पाहिजे. आणि मोरॅलिटी म्हणजे माझं रिलिजन, माझी आत्मा मला सांगते की नाही, त्यांना मी मारू शकत नाही, कारण त्यांचा काहीच दोष त्याच्यामध्ये आता तरी त्या सिच्युएशनला मला दिसत नाही. तर मला वाटतं त्याचबरोबर ओके, ठीक आहे. सो मला वाटतं की एवढ्याच आता आपला सिलेबस तिथपर्यंत झाला एथिक्स मोरॅलिटी पर्यंत. तर मला वाटतं ह्याचं आपण फक्त एथिक्स आणि मोरॅलिटीनेच रिझन आउट करूयात. हे जे दोन विचार प्रवाह आहेत ते आपण जेव्हा शिकू तेव्हा ह्या मार्फत आपण विचार करू. आणि परत एकदा मग आपण त्या ऑपरेशन रेड विंगचं उदाहरण आपण तिथे घेऊयात. ठीक आहे. सो मला वाटतं आपण इथे थांबूयात आज. आणखीन मेंढपाळ आणि ऑपरेशनल रेड विंग बद्दल तुमची जी काही मतं असतील, तुम्हाला आणखीन मला ज्या गोष्टी दिसल्या नसतील किंवा मला ज्या गोष्टी सुचल्या नसतील त्या तशा तुम्हाला जर काही वेगळ्या सुचत असतील तर मला वाटतं तुम्ही मला नक्की त्या कळवाव्यात. कमेंटमध्ये कळवा किंवा मेल करून कळवा. ऑलराईट. सो मला वाटतं आपण इथे आज थांबूया. ओके, थँक्यू.